आपण थोडासा 5-10 मिनटं 5-1 मिनिटे वेळ झाला, परंतु आपण थोडीशी मुलं जॉईन होत आहेत, तोपर्यंत वेट करू 5 मिनटं, नंतर लगेच लेक्चर सुरू. 5 मिनटं वेट करणार आहे. एक जॉईन होत आहेत, आपण वेट करूयात 5 मिनटं आणि लगेच तोपर्यंत ते रीड करा तुम्ही बोर्डवर लिहिले ते. ठीक. मुलं जॉईन होत आहेत, आपण वेट करतोय, तोपर्यंत ते बोर्डवरचं रीड करा. आता आपण प्लांट बायोटेक्नॉलॉजी यामध्ये ॲप्लिकेशन आपण समजून घेणार आहोत. हे इथं लिहिलं आहे प्लांट बायोटेक्नॉलॉजी. आता याच्यामध्ये काय म्हणते का, बायोटेक्नॉलॉजीमध्ये प्लांट बायोटेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी,
जिनॉमिक्स आहे, मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी, एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी आहे. आता समजा काल मी तुम्हाला सांगितलं की प्रोटीन प्रोडक्ट काढणं, काय करणार, प्रोटीन प्रोडक्ट मिळवणं, हे RDNA टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे. मग आता प्लांट बायोटेक्नॉलॉजी आहे. प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय आहे, कशाचा नेमकी आपण या टेक्नॉलॉजीचा, बायोटेक्नॉलॉजीचा कसा यूज करून घेतो. मग प्लांट सेल चा जे काही त्याचा स्टडी आहे तो करायचा आहे प्लांट सेलचा. म्हणजेच बायोटेक्नॉलॉजीचा प्लांट सेल मध्ये, टिश्यू कल्चर मध्ये, GM क्रॉप मध्ये, म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप म्हणजे काय, समजा एखादा प्लांट आहे, आता तो प्लांट काय, मी तुम्हाला मागे उदाहरण दिलं होतं की याचा आपल्याला बायोटेक्नॉलॉजी यूज करायला. एखादा प्लांट आहे आणि तो प्लांट काय, त्याच्यामध्ये प्रोडक्शनची क्षमता आहे, काय प्रोडक्शनची क्षमता आहे, एखादा प्रोडक्ट मिळवण्याची क्षमता आहे. समजा आपण एखादा कोणताही प्लांट घ्या, राईस घ्या, राईस प्लांट आहे, त्याच्यामध्ये काय, राईस मध्ये समजा त्या प्लांट मध्ये क्षमता आहे की राईस खूप प्रोडक्ट करू शकतो. परंतु एक अशीच त्याची एक दुसरा आहे की जो प्रोडक्शन करू शकत नाही पण डिशीशी फाईट करू शकतो. डिशीशी काय करू शकतो, फाईट करू शकतो. मग अशा वेळेला काय केलं जातं, याचा जीन जो आहे हा काय प्रोडक्शन करू शकतो, हा काय करू शकतो, जीनशी डिशीशी फाईट करू शकतो. पण बायोटेक्नॉलॉजीचा यूज काय होतो की असा जीन की जो काय करू शकतो, हा इथे फाईट करू शकतो डिशीशी. मग याला काय करायचं आहे, इकडे इन्सर्ट करायचा. कशाचा, RDNA टेक्नॉलॉजीचा यूज करून. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे, आपल्याला जे मिळणार ते जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप असणार. आणि जे काही जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आहे, हे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप कसा असेल आता, विच कॅन फाईट अगेन डिसीज, डिशी फाईट करू शकतो, अँड विच ऑल्सो इन्क्रीज प्रोडक्ट, आणि प्रोडक्ट सुद्धा वाढणार आहे. म्हणजे असा प्लांट की जो त्याचा प्रोडक्टही वाढेल आणि डिशीशी फाईट करेल. हे फक्त केवळ आपल्याला प्लांट बायोटेक्नॉलॉजी शक्य मिळेल. नंतर आहे मार्कर असिस्टेड सिलेक्शन आहे. म्हणजेच हे जे काही जीन्स वगैरे जे असेल, लक्षात आलं, मार्कर असिस्टेड सिलेक्शन. तुम्हाला खाली सांगितलं होतं की जे मार्कर जीन असतात, प्लाझमिड असतात, तसंच इथं जीन सिलेक्ट करायचे, लक्षात आलं. आणि मग आपल्याला ते जीन काय करायचे, इन्सर्ट करायचे. हे प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये. कशात आहे, प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये, म्हणजे जिनोमिक्स थोडक्यात. आता पुढे आहे आपण इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी. हे ऍप्लिकेशन सांगतो मी, काय सांगतो, ऍप्लिकेशन. तुम्हाला फक्त हे ध्यान ठेवायचं आहे, ऍप्लिकेशन मध्ये हे प्लांट सेल अँड टिश्यू कल्चर, GM क्रॉप, मार्कर असिस्टेड सिलेक्शन, हे लक्षात ठेवायचं आहे बायोटेक्नॉलॉजीच्या ऍप्लिकेशन मध्ये. मी जे बोर्डवर लिहिले ते शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन करायची गरज नाही, पण तुम्हाला माहित असावं म्हणून मी सांगतोय. हे झालं प्लांट बायोटेक्नॉलॉजी. काय सांगितलं मी, प्लांट सेल, टिश्यू कल्चर, GM क्रॉप, मार्कर असिस्टेड सिलेक्शन. नंतर आहे इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी. काय आहे, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी. इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय असतं, समजा इंडस्ट्रीज आहे, वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत, आणि या इंडस्ट्रीजचं काम काय आहे, तिथं जे काय आपल्याला एन्झाईम बायोटेक्नॉलॉजी, काय एन्झाईम प्रोड्यूस करायचे, एन्झाईमचं प्रोडक्ट पाहिजे. म्हणजे कशासाठी, की बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या बॉडीमध्ये इंटरॅक्शन होत असतात, आपल्या बॉडीमध्ये बायोकेमिकल रिॲक्शन होत असतात, पण त्यावेळेला काय होतं, बऱ्याच ज्या काही गोष्टी आहेत ह्या एन्झाईमशी रिलेटेड आहे. मग इथं एन्झाईम बायोटेक्नॉलॉजी मध्ये काय होणार, एन्झाईम आपण प्रोडक्ट करू शकतो. प्रोटीन इंजिनिअरिंग आहे. प्रोटीन इंजिनिअरिंग मध्ये काय, जो प्रोटीन आहे, लक्षात आहे, प्रोटीनचं पूर्ण ॲनालिसिस या बायोटेक्नॉलॉजी मध्ये केलं जातं. त्याला प्रोटीन इंजिनिअरिंग म्हटलं जातं. कोणता प्रोटीन आहे, कोणत्या प्रकारचा प्रोटीन कसं काम करतो, लक्षात, त्यानुसार त्या प्रोटीनचं प्रोडक्ट मिळवायचं. नंतर मेटाबॉलिक इंजिनिअरिंग आहे. मेटाबॉलिक मिक्स आहे, म्हणजे आपले जे काही मेटाबॉलिझम होतं, लक्षात आहे, त्याच्याशी संदर्भ इथं बायोटेक्नॉलॉजीमध्ये, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजीमध्ये याचा आपल्याला, या इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी आहे याचा कुठे कुठे उपयोग होतो. एन्झाईम बायोटेक्नॉलॉजी आहे, प्रोटीन आहे, इंजिनिअर आहे, मेटाबॉलिक आहे, इंजिनिअर आहे, मेटाबॉलिक मिक्स आहे, हे सगळं अशा प्रकारचं हे इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजीचा यूज आहे. पुन्हा सांगतो, प्लांट बायोटेक्नॉलॉजी मध्ये प्लांट सेल, टिश्यू कल्चर, GM क्रॉप, मार्कर असिस्टेड सिलेक्शन. इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी मध्ये परत एन्झाईम बायोटेक्नॉलॉजी, प्रोटीन इंजिनिअरिंग, मेटाबॉलिक्स इंजिनिअरिंग आणि मेटामॉलिक्स. लक्षात आलं.
आता याच्यामध्ये जिनोमिक्स, तिसरं काय जिनोमिक्स. जिनोमिक्स एक जिनोम जे आहे, जे जीनची सिक्वेन्स आहे, जिनोम जे आहे त्याचे संदर्भ. होल जिनोम सिक्वेन्सिंग. काय होल जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे आता आपला जो काही डीएनए लक्षात आलं, आणि या डीएनए मध्ये जो काही सेट आहे कशाचा, जीनचा, एक प्रकार जीन. हा डीएनए हा एक काय असतो, जीनचा सेट असतो एक प्रकारे, जीन सेगमेंट. डीएनए मध्ये काय असतो, एक जीन आहे समजा, फॉर एक्झाम्पल हा डीएनए आहे, लक्षात आलंय. आणि याच्यामध्ये हा जो भाग असेल हा काय असेल, एक जीन असेल, सेगमेंट असेल. तसं होल जिनोम सिक्वेन्सिंग, सगळे जे काही जीन असेल, जेवढं काही सेट असेल उशील, त्याची सिक्वेन्सचा अभ्यास करायचे जिनोमिक्स मध्ये. बायोटेक्नॉलॉजीमुळे ते शक्य झालंय आपल्याला. म्हणजे आपण एक प्रकार काय जीनची सिक्वेन्स आपण आयडेंटिफाय करू शकतो. जिनोम सिक्वेन्स म्हणजे काय असणार, एक प्रकार जीन जे असतील लक्षात आहे त्याच्या सिक्वेन्सचा अभ्यास आपण होल जिनोम सिक्वेन्सिंग. होल त्याच्यामध्ये ॲनिमल आहे, सगळंच आहे, लक्षात आहे. आता ते पुढे आहेच. मग दुसरा आहे जीन फंक्शन. याच्यामध्ये काय, जीन, कोणत्या जीनचं काय फंक्शन आहे. आता जसं मी सांगितलंय, जीन फॉर इन्सुलिन आहे, जीन फॉर इन्सुलिन आहे, जीन फॉर प्रोटीन आहे. हे आपल्याला कसं माहित झालं, ड्यू टू द बायोटेक्नॉलॉजी ऑफ जिनोमिक्स. नंतर आहे रिव्हर्स जेनेटिक्स. रिव्हर्स जेनेटिक्स, आता जेनेटिक्स तर आपण चाललोय, पण आपल्याला ह्या जे काही जेनेटिक्स आहे, जीन्स आहे किंवा जे काही मटेरियल आहे, याचा आपण रिव्हर्स जेनेटिक्सचा सुद्धा अभ्यास करतो. नंतर बायो इन्फॉर्मेटिक्स आहे, लक्षात आहे. या बायो इन्फॉर्मेटिक्स मध्ये तेच आहे, जीनचे सिक्वेन्सिंग वगैरे. हे थोडक्यात सगळं जीनशी रिलेटेड आहे जिनोमिक्स. आणि आपण त्या आरडीएनए टेक्नॉलॉजीमध्ये त्याचा आपल्याला उपयोग होतो. आरडीएनए टेक्नॉलॉजी यूज करून, म्हणजेच हे सगळं ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, जर ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजीवर काही विचारलं तर लक्षात ठेवायचं, प्लॅन बायोटेक्नॉलॉजी लक्षात ठेवायचे, पॉईंट लक्षात ठेवायचे, मी बोर्डवर लिहिले. नंतर इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी आहे. काय इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी आहे. जिनोमिक्स आहे, जिनोमिक्स मध्ये लक्षात ठेवायचं होल जिनोम सिक्वेन्सिंग, जीन फंक्शन, रिव्हर्स जेनेटिक्स आणि बायो इन्फॉर्मेटिक्स. नंतर पुढे मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी. इथं मायक्रोबचा विचार होतो. कशाचा, मायक्रोब्स. कशाचा, मायक्रोबचा. मग मायक्रोबचा म्हणजे मायक्रोब्स, मायक्रो ऑर्गन, याचा इथं विचार होतो. मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी म्हणजे मायक्रोबचा यूज करायचा. मग त्याच वेळेला मायक्रोबियल जिनोमिक्स, मायक्रोब ऑर्गन जे आहेत, मायक्रोब जे आहेत त्यांचा इथे यूज करायचा आहे. आणि त्या मायक्रोबचा यूज करून आपण इथं त्याची जीन सिक्वेन्स, त्याच्यामध्ये कोणते जीन्स आहे, प्लाझमिड आहे, वेक्टर आहे, त्याचा यूज इथं होतो, त्याचा अभ्यास होतो. आणि तिथं आपल्याला मायक्रोवेल जिनोमिक्स सुद्धा माहिती होते. नंतर आहे बायो फर्टिलायझर्स. बघा हे फार महत्वाचं आहे, बायो फर्टिलायझर आणि बायो पेस्टिसाइड्स. तुम्हाला माहिती का, बायो पेस्टिसाइड्स आता आपण जे काही यूज करतो आपल्या शेतामध्ये, तर जे केमिकल वापरतो आपण, केमिकल फर्टिलायझर वापरतो, याचा परिणाम काय होतो, जी काही सॉईल आहे, लक्षात घ्या दोन गोष्टी लक्षात घ्या, की ज्या वेळेला आपण बायो फर्टिलायझर वापरतो म्हणजे त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम थोडक्यात जे आहे, जे युजफुल बॅक्टेरिया आहे त्याचा आपण यूज करत असतो, किंवा युजफुल जे मायक्रोएम्स आहेत त्याचा आपण तिथे यूज करत असतो, जे सॉईलमध्ये असतात. नॅचरली ॲक्च्युली जर आपण विचार केला तर नॅचरलीच काय असतात, सॉईलमध्ये बायो फर्टिलायझर असतात, तिथं असतात, फक्त ते आपण त्याला लिव्हिंग मायक्रोएम म्हणतो, मायक्रोएम म्हणतो. पण ह्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण काय बायो फर्टिलायझर प्रोडक्ट आणलंय, बायो फर्टिलायझर. आता थोडंसं इथे मी तुम्हाला डिटेल सांगतो, कारण हे आपल्याशी रिलेटेड आहे. आपण केमिकल फर्टिलायझर वापरतो किंवा केमिकल पेस्टिसाइड वापरतो. मी कायम सांगत असतो मुलांना का आपल्याकडे समजा असं हे क्षेत्र आहे, लक्षात आलंय, आणि इथं ए व्यक्तीचं क्षेत्र आहे, बी व्यक्ती आहे, सी आणि डी आहे, यांचं एक क्षेत्र आहे. आता सांगा यांनी जर इथे ए वाल्याने केमिकल पेस्टिसाइड वापरले तर मग इथं सगळे तुम्हाला लार्वे मेलेले दिसणार नाही, ते आळ्या वगैरे काय असेल इन्सेक्ट मेलेले दिसणार नाही. ती कुठं जातील, बीच्या क्षेत्रात जातील. लक्षात आलंय. म्हणजे जरी तुम्ही केमिकल पेस्टिसाइड वापरताय तर इथं तुम्हाला त्यांची डेथ झालेली दिसणार, ते काय होतील, इकडे जातील, बी कडे. नंतर बी कडून बी वाला तर ए वाला बी वाला सोबत पेस्टिसाइड मारत नाही,
केमिकल पेस्टिसाइड सोबत मारत नाही म्हणजे काय होतं, ए वाला च्या इकडचे कोणा क्षेत्रात गेले बी वाल्याच्या, बरोबर आहे. आता हे जिवंतच आहे, त्यांची लाईफ चालू आहे. मग इथून काय याने जर मारलं तर ते कोणाकडे येणार, तिथे सी मला वाटलं हे सीच्या क्षेत्रात येणार, म्हणजे आता सध्या इथं आहे. म्हणजे हे डी, हे काय होतात, जे इन्सेक्ट आहे लार्वे आहे ते असे एक प्रकारे फिरतच असतात, त्यांचं काही अंत होत नाही, ते काही त्याची काही संपत्ती. कारण परत आपलं काय होतं, पुन्हा 15 दिवसाने 20 दिवसाने ते काय करा किंवा महिन्याने जे काही पीक असेल त्याच्यानुसार आपण काय करतो, केमिकल पेस्टिसाइड वापरतो, जे काय असेल तसं ते रोटेशन आपण ठरवतो. आता सांगायचं येतो असं आहे की बायो फर्टिलायझर जे असतात ते ऍक्च्युली नॅचरली फर्टिलायझर असतात, नॅचरल फर्टिलायझर असतात, ते गरजेचे असतात. आणि केमिकल फर्टिलायझर किंवा केमिकल फर्टिलायझर असेल किंवा पेस्टिसाइड वापरल्यामुळे काय, जे नॅचरल बायो फर्टिलायझर आहे ते मारतात. आणि म्हणजे प्रोडक्ट वाढायला पाहिजे, लक्षात आहे, ते वाढण्याऐवजी काय होतं, कधी कधी त्याचा विपरीत परिणाम होतो. म्हणून बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड हे वापरले गेले पाहिजे. बायो पेस्टिसाइड्स ऍक्च्युली आपण जर विचार केला याच्याही आधी बायो पेस्टिसाइड्स, तर त्याच्या आधी आपण विचार जर केला तर निसर्गाची साखळी, जर लार्वी असतील काही असेल तर ते खातात, कुठलेही काही यूज करायची गरज नाही केमिकल फर्टिलायझर वगैरे, तरी पण आपण वापरतो, आपण त्या इकोसिस्टीमच्या थोडंसं अपोजिट वागतो. परंतु हे बायो फर्टिलायझर वापरायचे, नंतर बायो पेस्टिसाइड आपण वापरू शकतो, हे घातक नाही, ते युजफुल आहेत. बायो पेस्टिसाइड्स म्हणजे जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, ज्या काही आपण मायक्रोब्स आहेत, त्याचा यूज करून आपण ही पेस्टिसाइड वापरतो, म्हणून त्याला बायो पेस्टिसाइड म्हणतात. बायो फर्टिलायझर हे शक्य केवळ आपल्याला बायोटेक्नॉलॉजी, त्यातला कोणता मायक्रोबचा यूज करून वाट आपण काय काय मिळू शकतो, कसं कसं आपल्याला त्याचा फायदा होतो मी तुम्हाला सांगितलं. नंतर हे झालं ऍप्लिकेशन. नंतर इन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. काय आहे इन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी? इन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी काय, आपण जे काही सराउंडिंग आपल्याला काही इन्व्हायरमेंट आहे तिथे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी आपण काय काय करू शकतो, लक्षात. पोल्युशन कंट्रोल, पोल्युशनमुळे काय होतं, वेगवेगळे रेस्पिरेटरी डिसीज होतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही पोल्युशन्स आहेत ते कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आपण इन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी. बायोफ्युअल्स तुम्हाला माहिती आहे, आता बायोडिझेल नावाचा एक प्रकार. बायोफ्युअल्स म्हणजे जे काही आपल्याला फ्युअल मिळवायचं आहे ते कसं मिळवायचं आहे, लिव्हिंग जे काही प्लांट्स असेल काय असेल त्याचा यूज करायचा, आणि आपण जे मिळवू ते बायोफ्युअल्स असेल, अँड विच इज नॉट हजार्डस फॉर इन्व्हायरमेंट, मग ते इन्व्हायरमेंटला घातक नाही. आता बघा, हा झाला बायोच्या बाबतीत, बायोफ्युअलच्या बाबतीत. आता काही इलेक्ट्रिक बस आल्यात, इलेक्ट्रिक ज्या काही बाकीच्या काही टू व्हीलर आल्या, ह्या काय करतायत, इन्व्हायरमेंट जे काही पोल्युशन कंट्रोल, पोल्युशन जे वाढत आहे त्याला कंट्रोल करायला मदत करतायत. पण ज्यावेळेला आपण फ्युअल्स वापरतो त्यातून काय होतं, जे काही गॅसेस बाहेर पडतात, कोणते फ्युअल्स, जे काही आपण इतर फ्युअल्स वापरतो, पेट्रोल असेल डिझेल असेल, त्यावेळी काय होतं, इन्व्हायरमेंटमध्ये पोल्युशन होतं. आणि मग हे आपण इथं वापरायचं आहे बायोफ्युअल्स हे फायदेशीर आहे, लक्षात घ्या, युजफुल आहे. नंतर आहे बायो रिमेडिएशन. बायो रिमेडिएशन म्हणजे काय, जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल फर्टिलायझर, पेस्टिसाइड असेल वापरल्यानंतर किंवा अदर ॲक्टिव्हिटी, ह्युमन ॲक्टिव्हिटीमुळे, इंटरफेअर ऑफ ह्युमन बिईंग, त्याच्यामुळे काय होतं, जे काही नुकसान झालं आहे ते बायो रिमेडिएशनने आपण भरून काढण्याचा प्रयत्न करतोय. देन बायोडायव्हर्सिटी, इट ऑल्सो हेल्प फॉर बायोडायव्हर्सिटी. जे काही वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स आहेत, लक्षात आहे, तर आपण बायोडायव्हर्सिटीमध्ये, इकोसिस्टीममध्ये त्यांच्यासाठी सुद्धा इन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजीचा यूज होतोय. नंतर आहे शेवट ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी. कोणती आहे, ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी. ॲनिमल बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय, टिश्यू कल्चर. काय, टिश्यू कल्चर. जनरेटिव्ह मेडिसिन्स आहे, मेडिसिन आहे. इम्युनो टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे इम्युनो टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये काय, आपण ॲनिमलचा यूज करून किंवा ॲनिमलसाठीच काय करायचं आहे, इम्युनो टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आहे. नंतर GM ॲनिमल्स आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स, कशाला आले, जे मी सांगितलं GM प्लांट, तसंच ॲनिमलच्या बाबतीत. फार्माकोजेनॉमिक्स. फार्माकोजेनॉमिक्स म्हणजे समजून घ्या, एखादा ड्रग जर एखाद्या पेशंटला दिलं तर त्याची बॉडी कसा रिस्पॉन्स देते, याला आपण म्हणतो फार्माकोजेनॉमिक्स, लक्षात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्याच मेडिसिनला, सगळ्याच प्रकारचे, सगळ्याच बॉडी किंवा सगळ्याच लोकांची बॉडी
किंवा जी काही सिस्टीम आहे ती सेम रिस्पॉन्स दिला असं नसतं, म्हणून त्यासाठी फार्मको जिनोमिक्स आणि आहे शेवटचं जीन थेरपी. शेवट काय आहे? जीन थेरपी. लक्षात आलंय? अशा प्रकारे या सगळ्या ऍप्लिकेशन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला मी जे काही एक्सप्लेनेशन सांगितलं ते लिहायची गरज नाही, फक्त तुम्हाला हे शब्द लिहायचे. प्लांट बायोटेक्नॉलॉजी, प्लांट सेल अँड टिश्यू कल्चर, जीएम क्रॉप, मार्कर असिस्टेड सिलेक्शन, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी, एन्झाइम बायोटेक्नॉलॉजी, प्रोटीन इंजिनिअरिंग, मेटाबॉलिक इंजिनिअरिंग, मेटाबॉलिमिक्स. नंतर आहे जिनोमिक्स मध्ये होल जिनोम सिक्वेन्सिंग आहे, जीन फंक्शन आहे, रिव्हर्स जेनेटिक्स आहे, बायो इन्फॉर्मेटिक्स आहे. नंतर मायक्रोवेव्ह बायोटेक्नॉलॉजी मध्ये मायक्रोवेव्ह जिनोमिक्स आहे, बायो फर्टिलायझर आहे, बायो पेस्टिसाइड आहे, IMP हे इंटिग्रेटेड. लक्षात घ्यायचं IMP हे याच्यामध्ये काय असतं माहिती का, हे मायक्रोवेव्ह बायोटेक्नॉलॉजीचाच भाग आहे. लक्षात आलंय? नंतर पुढे जे आहे एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी आहे. लक्षात आलं? हे मॅनेजमेंटसाठी इंटिग्रेटेड मॅनेजमेंट. लक्षात आलंय? आणि मग इथे एन्व्हायरमेंटल बायोटेक्नॉलॉजी, पोल्युशन कंट्रोल, बायोफ्युएल्स, बायोरिमेडिएशन, बायोडायव्हर्सिटी. नंतर ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर, जनरेटिव्ह मेडिसिन, इम्युनोटेक्नॉलॉजी, GM ॲनिमल्स, जीन थेरपी, फार्मकोजेनोमिक्स हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला या टेक्नॉलॉजी जे काही ॲप्लिकेशन आहे ते लक्षात येईल. हे तुम्ही बघू शकता. हे असं लक्षात ठेवायचं आहे. आणि तुम्ही 2 मिनिटं वाटलं असेल लिहून घेऊ शकतात. ज्यांच्याकडे वही पेन घेऊन बसले ते लिहू शकतात आणि काही अडचण असेल मला विचारू शकतात. 5 मिनिटं तुम्ही बघा. काही कमेंटमध्ये असेल तर विचारा. कमेंट फक्त अभ्यासाशी संबंधित करा. प्रश्न असेल काही तरच करा. काय असेल तर विचारा. मग 2 मिनिटं हे सर्व रीड करा. जे लिहितात ते लिहून घ्या. आणि दुसरी गोष्ट हळूहळू आपण काय करणार माहिती का, जे महत्त्वाचे प्रश्न आहेत बोर्डाच्या दृष्टीने 1 जानेवारीपासून म्हणजे त्याच्या आतच आपण काय करणार आहोत, महत्त्वाचे प्रश्न इथे देणार आहे. थोडासा आपण बोर्ड त्याला एक्सपांड करू बोर्डला, आणि डायग्राम आणि काही पॉईंट हे देणार आहे मी. थोडासा बोर्ड आपण एक्सपांड म्हणजे मोठा घेणार आहोत. आणि मग तिथे डायग्राम आणि 6 पॉईंट तुम्हाला काय असतील ते किती लिहायचे, किती मार्कला किती लिहायचे मी सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही रोज हजर राहा. उद्या रविवारी जरी असला तरी उद्या सुद्धा आपण 8 वाजता लेक्चर आहे. आज थोडासा उशीर झाला पण उद्या आपण राईट 8 वाजता लेक्चर घेऊ. तुम्ही हे बघू शकता. सर्व बघा.
आणि तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला काही अडचण असेल तर विचारा, काही प्रश्न असेल तो विचारा. काही नाही, एकच ध्यान ठेवा, हे ॲप्लिकेशन आहे, या ॲप्लिकेशनमध्ये त्याचा कुठं कुठं यूज होतो ते, बाकी काही नाही. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा. तर मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी हे काय ते सांगा. तर काही नाही, ते विचारलं आहे कमेंटमध्ये. तर मायक्रोबियल जिनोमिक्स म्हणजे मायक्रोब जे ना त्यांच्या जीनची सिक्वेन्स, मायक्रोब्स, त्याला आपण मायक्रोबियल जिनोमिक्स म्हणतो, त्याचा अभ्यास करायचा आहे. बायो फर्टिलायझर जे आहे, बायो फर्टिलायझर लिव्हिंग जे ऑर्गन्स आहेत, लक्षात आहे, त्यांचा यूज करून आपण जे फर्टिलायझर वापरणार आहे ते बायो फर्टिलायझर आहे. आपल्याकडे आपण समजा अर्थवर्म वापरतो, तो बायो फर्टिलायझरचंच एक्झाम्पल आहे. बायो पेस्टिसाइड्स आहेत, लक्षात आहे, बायो पेस्टिसाइड आणि INPI लक्षात आलंय. अशा प्रकारे हे मायक्रोवेव्ह बायोटेक्नॉलॉजी आहे. बाकी त्याच्यामध्ये दुसरं काही नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. चला ठीक आहे, आपलं लेक्चर झालेलं आहे. तुम्ही एक एक रिमूव्ह होऊ शकता. धन्यवाद. उद्या अशीच लिंक टाकेल मी. आता ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी जी आहे, ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये टिश्यू कल्चर आहे. काय करायचं आहे, टिश्यू कल्चरचा यूज करायचा आहे. मग आपल्याला पाहिजे ते प्रोडक्ट मिळत होतं. जनरेटिव्ह मेडिसिन्स आहेत, मेडिसिन, त्यामध्ये आपण ॲनिमल बायोटेक्नॉलॉजीमध्ये जनरेटिव्ह मेडिसिनमध्ये आपण त्याचा यूज करू शकतो. इम्युनो टेक्नॉलॉजी आहे. यास ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी मधून आपल्याला काय काय मिळणार, इम्युनो टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे आपल्याला समजा प्रोटीन्स आहे, लक्षात आहे, जे काही इम्युन सिस्टीम आपण ज्या वेळेला फाईट करत असते, आपली इम्युन सिस्टीम तर नॅचरल कधी कधी फाईट करत नाही, अशा वेळेला आपण या इम्युनो टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो. जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स आहे, जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल्स, जसं आपण म्हटलंय की जसं प्लांटमध्ये तसंच ॲनिमल्समध्ये सुद्धा आहे की एखादा ॲनिमलचं आपल्याला मिल्क प्रोडक्शन वाढवायचं आहे, लक्षात आहे, अशा वेळेला यांचा आपण यूज करू शकतो. त्याला आपण जेनेटिकली मॉडिफाईड ॲनिमल होते, ते सुद्धा ॲनिमल बायोटेक्नॉलॉजीमुळे मिळतात. नंतर फार्मॅकोजेनोमिक्स, याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे. फार्मॅकोजेनोमिक्समध्ये काय असतं, फार्मॅकोजेनोमिक्समध्ये की जी काही ह्युमन बिईंगची बॉडी आहे ती ड्रग्सला कशी रिस्पॉन्स देते, कशा प्रकारे रिस्पॉन्स देते, त्याला आपण फार्मॅकोजेनोमिक्स म्हणतो. आणि जीन थेरपी, तिथं आपल्याला माहित आहे जीन जो आहे तो रिप्लेस करणे वगैरे, डिफेक्टिव्ह जीन किंवा एखादा जीन असेल तो जीनचा यूज करायचा आहे, कसा यूज करायचा आहे, ते सगळं आपण पुढे सी लायब्ररी, cDNA, जीन थेरपी त्याच्यामध्ये आहेच. फक्त आता एवढं माहित असतं तर जीन थेरपी, लक्षात. अशा प्रकारे आता कोणाची काही अडचण असेल
तर सांगा, नाही तर आपलं लेक्चर झालेलं आहे. थँक्यू. बोर्डचा फोटो पाठवतो. उद्या मी लेक्चर तुम्हाला लिंक आधीच पाठवेल. 10 मिनिटात आधी 8ला 10 संध्याकाळीच होईल. आपले 8 वाजता लेक्चर होईल. 8ला 10 कमी असताना लिंक पाठवेल. थँक्यू. रिमूव्ह होऊ शकतो. काही मुलं लिहित असतील म्हणून मी तसं ठेवलंय. जे लेफ्ट होत आहे ते लेफ्ट व्हा. लक्षात. मी 2-4 मिनिटांनी ते लेफ्ट होणार आहे.